पुण्यातील विषारी दारू प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। पुणे ग्रामीण पोलीस दलातील आणखी 4 जण निलंबित आहेत। त्यांना निलंबित करण्यात आले। पोलीस एक्साइज विभागातील 29 जणांवर ही कारवाई करण्यात आली असून या विषारी दारूमुळे आतापर्यंत एकूण 24 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि याच प्रकरणामध्ये आता आपण पाहतोय आणखी 4 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। पुण्यातील विषारी दारू प्रकरणात आपण पाहतोय मोठी घडामोड घडलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे जोडले गेलेले आहेत। अक्षय, आणखी 4 पोलिसांना निलंबित करण्यात आलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांची भूमिका काय होती, ते त्यांनी कुठे कुचराई केली? निश्चित आपण बघू शकतो की विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती याच्याशी संपर्कात असल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस दलातले 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं आता निलंबन करण्यात आलेलं आहे। यापूर्वी देखील आपण पाहिलं तर पुणे शहर पोलीस असतील, पिंपरी चिंचवड पोलीस असतील आणि राज्य सदन शुल्क विभाग असेल यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय। त्यामुळे निश्चितपणे यानंतर देखील आता आणखी काही पोलिसांचा देखील आरोपींशी काही संबंध होता का याची देखील चौकशी आणि तपासणी सुरू आहे। जी, धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहिलं पुणे विषारी दारू प्रकरणी आणखी 4 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये आतापर्यंत 24 जणांचा जीव गेलेला आहे। अत्यंत गंभीर प्रकरण। पोलीस एक्साइज विभागातील 29 जणांवर एकूण कारवाई झालेली आहे।